टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जालना शहरातील भक्तेश्वर नगर परिसरातील शेकडो रहिवाशांनी त्यांच्या घरांवर आणि मिळकतीवर डोळा ठेवून काही व्यक्तींकडून घर खाली करण्यासाठी धमकावलं जात असल्याचा गंभीर आरोप केलाय। या प्रकरणी मंगळवारी नेताजी सुभाषचंद्र बोस सामाजिक संघटनेचे अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांच्या नेतृत्वाखाली नागरिक आणि महिलांनी जिल्हाधिकारी तसंच पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेत निवेदन सादर केलं। तक्रारीनुसार महापालिका हद्दीतील सर्वे क्रमांक 473 आणि 474 मधील किंग हायस्कूल समोरील भक्तेश्वर नगर परिसरात दलित समाजाची सुमारे 400 ते 500 कुटुंब गेल्या 25 ते 30 वर्षांपासून वास्तव्यास आहेत। अनेकांनी पक्की घरे बांधली असून काही घरांना पत्र्याचं शेड आहे। या घरांवर महानगरपालिकेकडून नियमित कर आकारणी होत असल्याचं सुद्धा रहिवाशांनी निवेदनात नमूद केलंय। रहिवाशांचा आरोप आहे की काही जमीन माफिया आणि गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून त्यांना जागा खाली करण्यासाठी सातत्यानं दबाव टाकण्यात येतोय, धमक्या दिल्या जात आहेत। त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। नागरिकांमध्ये असुरक्षेची भावना वाढल्याचं सुद्धा निवेदनात सांगितलं गेलंय। या तक्रारीत काही व्यक्तींची नावे नमूद करण्यात आली आहेत। त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसंच रहिवाशांना पोलीस संरक्षण देण्यात यावं आणि त्यांना त्यांच्या घरातून हटवण्याचा कोणताही प्रयत्न होऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणातील आरोपांची प्रशासनानं निपक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। प्रशासनाने 5 तारखेपर्यंत योग्य ती कारवाई न केल्यास सर्व घरमालक आणि जागा मालक मुंबईतील मंत्रालयावर धडक देतील। निषेध मोर्चा, आमरण उपोषण आणि आत्मदहन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नेताजी सुभाषचंद्र बोस सामाजिक संघटनेचे अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांनी दिला। भक्तेश्वर नगरातील रहिवाशांनी केलेले आरोप गंभीर स्वरूपाचे असून या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेत आहे आणि रहिवाशांच्या सुरक्षेसाठी कोणती पावले उचलली जात आहेत याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। जय हिंद सर, मी नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेचा संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे। आज दिनांक 28/2026 या रोजी आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं आहे। भक्तेश्वर नगर 488 पोलीस क्वार्टरला लागूनच भक्तेश्वर नगर आहे। 473 व 474 हे सर्वे नंबर गट। ह्या गटामध्ये काही जमीन माफिया आमच्या राहत्या घराला, गोरगरिबाच्या घरांना येऊनसनी JCB आणूनसनी तोडफोड करायला लागले। ट्रॅक्टर आणूनसनी पत्र व पसारा भरूनसनी नेऊन हारसूल जलच्या जी जमीन आहे गायरान, त्या जमिनीवर त्यांनी काही थातूर असे थोडे छोटे मोठे घर बांधले आहेत सिमेंटचे। आणि ते सांगते की त्या जाग्याबद्दल, त्या घराबद्दल तुम्हाला तिकडे जागा देऊ आम्ही। तर आम्ही ती चौकशी केली। ती गायरान जमीन आहे, त्यांच्या नावावर नाही, काय नाही। ती सरकारने ताबडतोब ती चौकशी लावावा आणि त्या जमिनीचा खुलासा करावा। आणि जे आमच्या एरियामध्ये येऊन आमचे घरदार तोडून आमचे प्लॉट ताब्यात घेत आहे त्या जमीन माफियाला तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी आमच्या भक्तेश्वर नगर नागरिकांची मागणी आहे। 1 नंबर आरोपी आमचा अनिल शेलके, 2 नंबर कृष्णा पांडव राहणारा इंदेवाडी आणि 3 नंबर विकी हिवाळे राहणारा SP ऑफिसच्या पाठीमागं आणि 4 नंबर आपली जे नांदगावकर भाई आहे आणि एक अग्रवाल। तर हे लोकांनी संगमत करून सनी काही सुपारी मार्फाला 7 कोटीची सुपारी देऊन सनी लोकांचे घरं खाली करायचे सांगितले आहे। त्यांच्याकडे कोणत्याही जागेचा पुरावा नाही व ती जागा नाही। ती जागा त्यांची 474 होती। ती जागा तिकडं त्यांची किंग शाळाच्या मोर जागा त्यांची, ही आमची जागा 473 आहे। पण 474 ची 473 झाली, शासनाने जागा केलेली। आणि हे लोक तिथं पूर्वीचे 10-15 वर्ष झालेत, कोणाकोणा 30-30 वर्ष झालेत। आम्ही तर रातबेट काढलेली, आम्ही तिथं घरं बांधलेत। आम्ही एकेका घराला 25-25, 30-30 लाख रुपये तिथं घर बांधून लावलेत। त्यांना बॉन्डवर जमीन दिलेली आहे आणि महानगरपालिकेची टॅक्स पावती बी लावलेली आहे। तर आम्ही वारंवार निवेदन दिलं आहे महानगरपालिकेला की आम्हाला पाणी, नळ आणि रोड द्या। पण ही कानागाळ करून सनी काय माफिया लोकांना ते साथ देत आहे। आणि माफिया लोकांचं म्हणणं आहे की आम्ही महानगरपालिकेला जी आयुक्ताला आहे त्यांना आम्ही 25 लाख रुपये देऊन आम्ही त्यांना चूप केलेलं आहे। तुमचं जालन्यामध्ये कोणी भाव घेणार नाही आणि तुम्ही काय करा म्हणजे आम्हाला सांगते पोलीस स्टेशनला या, तालुका पोलीस स्टेशन सुद्धा आम्ही पुरं खरेदी करून घेतलं आहे। म्हणून आमच्या एकही नागरिकाला
तिथं चारा भेटत नाही. पोलीस स्टेशनला व महानगरपालिकेला ह्या लोकांनी त्यांचा तिथं बंदोबस्त लावलेला आहे. म्हणून आज आम्ही वैतागून आज यांना निवेदन दिले. निवेदनमध्ये सांगितलंय आमचा येणाऱ्या 5 तारखेपर्यंत जर फैसला झाला नाही, त्या कठोर त्या लोकांवर जमीन माफियावर जर गुन्हा दाखल झाला नाही आणि आमच्या जमिनीचा तशवा केला नाही, त्याला हकालपट्टी केली नाही, तर आम्ही मोठ्या संख्येने 5 तारखेला मुंबई मंत्रालयावर जाऊन आमरण उपोषण व आत्मधन करणार आहे. ही आम्ही इथं जिल्हाधिकारी साहेबाला इथं कळवलं आहे. मी रतन आश्रम लांडगे. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.